गुड मॉर्निंग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सो मॉर्निंग झालेली आहे आणि आज आपण जाणार आहोत लालबागचा मसाला मार्केट, मसाला होलसेल मार्केट आपण ते एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग पारंपरिक मिरच्या आणि पारंपरिक घरगुती मसाला बनवायचा असेल तर बघू शकता इथे मी आलेले आहे लालबागमध्ये। मसाल्यांचे शॉप्स बघा इथे किती आहेत आणि पारंपरिक घरगुती मसाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की लालबागमध्ये व्हिजिट करा। ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की या लालबागमध्ये। आता मी इथे आलेली आहे तर आपण कोणत्याही एका शॉपमध्ये जाऊया। चव्हाण ब्रदर्स म्हणून आहेत, तर तिथे भाजून आणि कुटून मसाला कसा बनतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण भाजणीकडे येऊया। तिथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ते मसाला भाजला जातो। सर्वप्रथम त्यांनी टाकलाय हळद, सुंठ आणि हिंग टाकलाय त्यांनी। तर बघू शकता आता हे टाकले त्यांनी धने। धन्याची क्वांटिटी बघा किती आहे। तुम्ही कितीही क्वांटिटी आणा तुम्हाला इथे मसाला भाजून भेटला जाईल। पर किलो मध्ये आहे 100 रुपये। बापरे, एवढे मसाले एकत्र आणि ते भाजून देतात ते इकडे आपल्याकडे। तर घरामध्ये भाजायची कटकट गेली, तुम्हाला इथे मसाले भाजूनही भेटतील। बघू शकता कशा किती मोठी कढाई आहे आणि आपलं तेल आणायचं, आपला मसाला आणि बघा त्यांनी भाजून दिलेला आहे। तर तुम्ही ते भाजूनही घेऊ शकता मसाले। आता हे आलेले गुलाब फूल, मसाल्याचा चव वाढवण्यासाठी टाकलेला आहे त्यांनी गुलाब फूल। सर्व मसाले भाजून झाल्यावरती ते भाजणारे तेजपत्ता शेवटला। सगळे मसाले एकत्र करून त्यांनी भाजलेत आणि तेजपत्ता सेपरेट भाजणार आहेत ते। ती मोठ्या प्रमाणामध्ये मिरची टाकलेली आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला इथे मिरची सुद्धा भाजून भेटणार आहे। मिरची पण भाजायचं टेन्शन गेलं तुमचं, तुम्हाला मिरची पण भाजून भेटणार आहे इथे। भाजून झालेला आहे। आता आपण जाऊया कुटायला डंकावरती। बघितलं मित्रांनो किती डंक चालू आहेत एका टायमाला। तर बघू शकता तुम्ही डंकाची संख्या ॲटलीस्ट 6 असतील। तर अशा प्रकारे तुमचा मसाला भाजून आणि कुठून तुम्हाला मिळेल। किती मसाला घेताय? 40 वर्ष। कोणता मसाला बनवता? घाटी मसाला। आणि कुठे बनवता? चव्हाणमध्ये। किती किलो बनवला आता? 2 किलो बनवला आता। तर बघू शकता मित्रांनो आता आपण मसाला कसा बनतो घरगुती पारंपरिक पद्धतीने मसाला डंकावरती कसा बनतो हे आपण बघितलेलं आहे। तर या मसाल्याचे ओनर आपण बघणार आहोत। तुमचं नाव काय? विक्रम बबन चव्हाण। विक्रम बबन चव्हाण। आणि किती वर्ष झाले म्हणजे या शॉपला तुमच्या? आपल्या या दुकानाला जवळजवळ 70 ते 80 वर्षापेक्षा जास्त हे झालेलं आहे। म्हणजे बघू शकता 70 ते 80 वर्षापासून ते मसाला म्हणजे प्रोव्हाइड करतात ते। आणि सपोज आता आमच्याकडे म्हणजे मिरच्या वगैरे काहीच नाही आहे तर तुम्ही सगळा मसाला अवेलेबल देणार का? हो, आपल्याकडे सर्व प्रकारच्या मिरच्या, सर्व प्रकारचे गरम मसाले साफ केलेले मिळतात आणि सर्व आपण सगळ्या गिरायकांना त्यांच्यासमोर वजन करण्यापासून, भाजण्यापासून ते कुटण्यापासून सगळी प्रक्रिया त्यांच्यासमोर करून देतो। पण आता सपोज दादा जर मला माहितीच नसेल, म्हणजे मला फक्त कोकणी मसाला किंवा घाटी मसाला बनवायचा असेल, सामग्री नाही आहे, माप वगैरे माहिती नाही, तर तुम्ही करून देणार का? हो, जर तुम्हाला मसाल्याची जर काहीच माहिती नसेल तर आम्ही सर्व प्रकारच्या मसाल्यांची तुम्हाला माहिती देऊन म्हणजे त्या पद्धतीने आम्ही तुमचं बिल बनवू। त्या पद्धतीने आम्ही मसाले सिलेक्ट करून तुम्हाला मसाले बनवून देऊ। तर बघू शकता मित्रांनो इथे प्रत्येक प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत। तुम्हाला कोणता मसाला बनवायचा आहे फक्त येऊन दादांना सांगा। फक्त येऊन दादांना सांगा। तुम्ही नाही मसाले आणले, क्वांटिटी वगैरे सगळं दादा देतील, तुम्हाला एक प्रॉपरली बिल बनवतील। अशा प्रकारे पारंपरिक घरगुती मसाले तुम्हाला डंकावरती कुठून बनवून भेटतील। दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे जर कोणाला यायचं असेल, आणि टायमिंग पण सांगा, तुमचा टायमिंग वगैरे काय असेल तो? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑफिसचा 10 त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कॉल करू शकता। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 6262
726100 हा आमचा ऑफिसचा नंबर आहे. तर कॅप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तर तुमचं टायमिंग काय आहे? सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपलं टायमिंग आहे दुकानाचं. आणि आपल्या दुकानाचं ठिकाण आहे लालबाग गणेशनगरमध्ये वेस्टर्न हाईटच्या बाजूला जे पहिलंच दुकान आहे, शॉप नंबर 5. तर बघू शकता मित्रांनो, चव्हाण ब्रदर्स शॉप नंबर 5 आहे लालबागमध्ये. तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. घरगुती पारंपरिक मसाले.